माझ्या वाईफला घेऊन निघालो. मला हॉस्पिटलमधून आपलं फळ फ्रूट घेऊन द्यायला लावलेत वाईफला. तर मी फळ घ्यायसाठी इथं शागंजमध्ये आलो. तर गाडी लावण्यावरतून वाद झालेत. त्यांनी आई बहिणीवरतून शिव्या दिल्यात मला गाडी लावली तेव्हा. मी चुपचाप बसलो त्या टायमाला. त्यांनी माझ्या वाईफवरती हात उचललं. माझी वाईफ आज सध्या घाटीमध्ये ॲडमिट आहे. मला पण मारहाण केली त्यांनी. आणि त्यांनी अजून असं पण सांगितलं, मी चाऊस आहे, तुला काय करायचं ते उपळून घे. तुला ज्यांना फोन लावायचा त्यांना फोन लाव, तुला जे करता येईल ते कर. माझी बायको 5 महिन्याची प्रेग्नेंट आहे सर. माझ्या बायकोला आता सध्याला ऍडमिट केलेलं आहे. मला पण मारहाण केलेली आहे. माझ्या गळ्यातली चेन गेलेली आहे. माझ्या कानावरती बघू शकता तुम्ही, कान आणि मान. चाकू घेऊन मागा लागलेले होते. पोलीस चौकीच्या समोर मारलेलं आहे इथं, या चौकीच्या समोर. मर्डर करून टाकन म्हणजे तुमचा, डायरेक्ट कापून टाकन. भर दिवसात 3-3:30 वाजेची गोष्ट आहे. माझ्याकडे व्हिडिओ आहे सगळ्यांचे. कमीत कमी 25-30 जण मिळून ते तिघांना मारू लागले. आम्हाला, मला मारलं, माझ्या भावाला मारलं, माझ्या वाईफला मारलेलं आहे. एवढं त्यांनी हे केलं. बरं, काय कारवाईची मागणी करता? काय व्हायला कारवाई, कडक कारवाई व्हायला पाहिजे सर त्यांच्यावरती. त्यांच्या शिक्षा व्हायला पाहिजे. मेन म्हणायला गेलं त्यांना इथं उभा पण नाही राहायला पाहिजे. हे नशा करून इथं सगळ्यांमध्ये इथं उभा राहतात. हे इथं बाकीच्या समाजाचे पण लोक येतात. समाजाचं म्हणत दुसरं कोणी पण येत राहतात. तुम्ही असं प्रत्येक व्यक्तीला तुम्ही असं जर बोलशाल, तुम्ही गाड्या लावण्यावरतून, छोट्याशा गोष्टीवरतून तुम्ही तू मामा करशाल, तर हे खूप मोठं मॅटर आहे. तुमचं नाव प्रणव चंद्रकांत पगार. ताई, काल काय प्रकार घडलेला होता? कालचं मला नाही सांगते. परवा दिवशी मी 2 वाजता मुलाला शाळेत सोडून इथं आले. माझं सकाळपासून गिऱ्हाईक नव्हतं. मग मी म्हणलं, भैया ते पोरगं गाडी घेऊन उभं राहिलं माझ्या समोर. मी म्हणलं, भैया पलीकडे घे तू गाडी, मला आता धंद्याचा टाइम गिऱ्हाईक नाही. म्हणलं मी आताच आले. तर मला त्यांनी शिवी गाळ केली. तर मी उठून उभं राहिले. मी मला शिवी कशामुळे दिली तो? तर त्यांनी लगेच मला मारलं. नको देऊ तू, माझ्या कशाला शिवी देतो? त्यांनी लगेच मला मारलं. मग मारलं का मग मी लगेच पोलीस चौकीत गेले. मग ते लोकांनी पळू आले, फौजी लोक सगळे. त्यांनी मग धरलं, सोडासोडी केली. ते पळून चालला होता, त्याला पळून आणलं धरून, त्याला आतमध्ये मग पोलीस चौकीत मध्ये नेलं. मग त्यांनी सांगितलं, त्यांनी लय मारलं मला, हाताला, दंडाला, पायाला मारलं, इथं डोक्याला मारलं. त्यांनी माझ्या फडाफड मारलं. माझा चष्मा गेला हारून. कोणी बाजूला कोणीच लोक मला सोडायला आले नाही. पूर्ण लोक होते पण कोणी सोडायला आले नाहीये. बरं, हे एवढं मोठं वर्दळीचं ठिकाण होतं, इथं पोलीस होते का त्यावेळेस? कुठं झाली मारहाण नेमकं? बाहेर झाली, चौकी समोर झाली, बाजूला झाली चौकीच्या, पण कोणीच नव्हतं तेव्हा. नंतर फौजी लोक आले, मारले. मी आतमध्ये चौकीत गेल्यावर पोलीस केली होती मी. परत मग त्यांनी मग मला मी 18 शिटी केली. पण त्यांनी मला ते पाटील कोणते ते, अरे बाई पाटील, ते दुसरा एक पाटील आहे, 2-4-5 माणसं ते मीडियावाले आलते. त्यांनी मला माघारी घ्यायला लावली गोड बोलून. मग मी ते म्हणे 4-5 हजार रुपये द्या, मिटून टाका म्हणे, हिचं काय नुकसान झाली तर भरून द्या म्हणे, मिटून टाका. मला त्यांनी 9 वाजता तर बसलं. रात्रीचं काही पैसे तर दिलं नाही, 5 पैसे बी नाही दिले. पण त्यांनी मला नुसतं बसून ठेवलं, नुसतं आशाला लावलं. त्यांनी मला इतकं त्रास देऊन बी मी शेवटला घरी आले. दिवसभर मला चक्कर आली, दवाखान्यात गेली मी. ते कालपासून परेशानी मी कोण तुम्हाला कोणी तक्रार मागे घ्यायला लावली? कोण नाव? अरे बाई पाटील आहे, दुसरा एक पाटील आहे, 4 जण आहे ते. हा, 4 जण आहे माणसं, एक मीडियावाले 2 जण. त्याचे नंबर आहे माझ्याकडे. त्यांनी गलत नंबर दिले मला, लिहून निसा नंबर दिले. मला फोन करा, आम्ही तुम्हाला काही जर दुसरा त्रास झाला तर आम्ही तुम्हाला पाठीमागं तुमच्या उभा राहताना आम्ही मारतो त्याला. त्यांनी निसं गोड बोलून त्यांनी पैसे घेतले, त्यांना हे करून दिलं, त्याला सोडून दिलं. त्या मुलाला दिवसभर बसून मला तिथं बसून ठेवलं 9 वाजता. आता येते मग येते करून नमाजीच्या बहाणा करून ते निघून आले सर. तर आता काय कारवाईची मागणी करता तुम्ही? माझ्यावर फक्त अन्याय होता. कसं मला कोणाचा सहारा नाही. मला एक तर पैसे नाही, आम्ही कमजोर आहे. आम्हाला सकाळी नाही काम केलं, संध्याकाळी खाण्याची पंचायत होती, म्हणून आम्ही बसलेले. मला कोणाचा सहारा नाही. मी 66 वर्षांनी सर. काय त्या मारणाऱ्यावर काय करायला पाहिजे? कारवाई काय वाटते? त्याची कारवाई करायला पाहिजे. त्यांच्या गाड्या नाहीशीच करायला पाहिजे. त्यांनी हे काल जे झालं प्रकरण याची